आता रामराजे नाईक निंबाळकर यांचा हात आहे असा आरोप केला जातोय। रामराजे यांच्यासोबत आता आरोपी महिलेचा संवाद साधणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असल्याचं दिसतंय। आरोपी महिलेला रामराजेंनी पैशांची मदत केली असा ऑडिओ क्लिप मध्ये दावा करण्यात आलाय। नेमकं या ऑडिओ क्लिप मध्ये काय आहे बघूया। मॅडम नमस्कार। हा नमस्ते। ते तुमचा मेसेज आला पण मी मुद्दाम प्रदीपला बोलून घेतलं। मग हो नाही बरं झालं ते। इतकं आपण तुम्ही धाडस केलंय ठीक आहे। तर माझ्या डोक्यात म्हणायला आता एक काम करा, तुम्ही घरीच थांबा, प्रदीप येईल 4:30। तू गाडी आणली नाही रे बा, तो येईल तुमच्याकडे। बर ठीक आहे चालेल। तिथनं काय करा, आता तर थोडीशी सोय करतो मी। त्याच्यावर मोठं काम म्हणजे त्या कुपरमध्ये दिवाळी झाल्यावर तुमची सोय करतो। बर चालेल। इन्शुरन्स कंपनीकडनं होईल, हे जर तुमचं जुळलं तुमची सोयच होईल ना, जवळच्या जवळच म्हणजे। बर पण त्यामध्ये दुसरा पॉइंट असा आहे की आता मी मध्यंतरी एके ठिकाणी जात होते, खूपच प्रॉब्लेम झाला होता। मला सांगितलं प्रदीप भाऊला मी बोलले होते सगळं। मला ते प्रदीपला मी सकाळी ते सांगितलं, म्हणलं हा एकच सोर्स आहे माझ्याकडे आणि तो मला कुठेही ओपन करायचा नाहीये, त्यामुळे म्हणलं फोनवरच माझं बोलणं करून द्या त्यांना। या सगळ्या भानगडीत माझं नाव तर घेतलं नाही ते न घेऊ द्यात ना, ते न घेतलं तरी ते मी म्हणायला पाहिजे ना की आपल्या दोघांचे काही कॉन्टॅक्ट आहेत, ते न म्हणू द्यात। मुख्यमंत्री होण्याची इच्छा अजित पवार यांनी आता बोलून दाखवली आहे। अजित पवार यांनी सर्वाधिक वेळा राज्याचं उपमुख्यमंत्रीपद भूषवलं, मात्र अजूनही त्यांना मुख्यमंत्री पदाचा मान मिळाला नाही आहे। त्याची सल अजित पवार यांच्या मनात आहे। त्यामुळे अजितदादा यांच्या मनातलं पुन्हा एकदा ओठांवर आलं। पाहूयात दादा नेमकं काय म्हणताय। मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे, आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असतं, परंतु शेवटी तो योग पण जुळून यावा लागतो। कारण मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावं, पण कुठं जमतंय। त्याच्यामुळं कधी ना कधी तो योग येईल, नाही असं नाही। दरम्यान अजित पवार भाजप सोबत राहून मुख्यमंत्री होणार नाही हा टोला राऊतांनी लगावला। त्यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल असं राऊत म्हणाले। तर योग कसा येणार? अजित पवार सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर राहून मुख्यमंत्री होणार नाही। जर हे दोन्ही पक्ष भाजपात विलीन झाले तर ते भारतीय जनता पक्षाचे म्हणून मुख्यमंत्री कदाचित भविष्यात होतील, त्यांना त्यासाठी भाजपात विलीन व्हावं लागेल, हे माझं आकलन आहे। बांगलादेशचे माजी आर्मी ऑफिसर मेजर जनरल ALM फजलूर रहमान यांनी आता भारताला धमकी दिली आहे। भारताच्या नॉर्थ ईस्ट राज्यावरती कब्जा करण्याची भाषा त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळे आता भारत आणि बांगलादेशमधील संबंधांमध्ये आधीपासून असलेला तणाव आणखी वाढलेला आहे। मात्र मोहम्मद युनूस यांच्या सरकारनं फजलूर यांचं विधान त्यांचं वैयक्तिक मत आहे असं म्हटलं। बांगलादेश भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवणार असंही त्यांनी सांगितलं। जम्मू आणि काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये काल मुसळधार पाऊस झाला आणि या मुसळधार पावसामुळे सलाल धरणाचे दरवाजे हे आता उघडण्यात आले। सलाल धरणातून भारतानं चिनाब नदीमध्ये पाणी सोडलंय, त्यामुळे पाकिस्तानात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये पुराचा धोका निर्माण झालाय। हवामान खात्याच्या अंदाजानुसार 1 ते 6 मे दरम्यान जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। भारतानं सिंधू जल करार रद्द केला आणि त्यामुळे पाकिस्तानचा मात्र थैथयाट होतोय। बिलावल भुट्टो नंतर आता संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ हा बरळलेला आहे। तर भारतानं सिंधू जल कराराचं उल्लंघन केल्यास पाकिस्तान हल्ला करेल ही पोकळ धमकी ख्वाजा आसिफनं दिली आहे। ही धमकी केवळ सैन्य संघर्षापुरती मर्यादित नाही तर जल दुष्परिणाम निर्माण करणारीही असू शकते असं त्यानं म्हटलंय। भारतानं सिंधू जल करार रद्द केला, त्यामुळे पाकिस्तानचा थैथयाट होताना दिसतोय। बिलावल भुट्टो नंतर आता संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ हा बरळलाय। भारतानं सिंधू जल कराराचं उल्लंघन केल्यास पाकिस्तान हल्ला करेल। संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफची भारताला पोकळ धमकी बघायला मिळते। धमकी सैन्य संघर्षापुरती नाही तर जल दुष्परिणाम निर्माण करणारी आहे असं देखील दिसतंय।
भारत आणि पाकिस्तानमध्ये कधीही युद्ध होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. त्यातच आता पाकिस्तानने रणगाडे भारतीय सीमेच्या दिशेने पाठवल्याचा एक व्हिडिओ समोर येतोय. खरंच पाकिस्ताननं युद्धासाठी तयारी केली आहे का, याची मात्र आम्ही पडताळणी केली आणि आमच्या पडताळणीमध्ये काय समोर आलं, चला बघूयात. पाकिस्तानी रणगाडे भारताच्या दिशेनं चाल करतायत. एकामागून एक असे हे रणगाडे सीमेच्या दिशेनं जात असून पाकिस्तानी आर्मी युद्धासाठी तयार असल्याचा दावा करण्यात आलाय. पाकिस्तानी आर्मी भारतीय सीमेच्या दिशेनं. युद्धासाठी पाकिस्ताननं सीमेवर रणगाडे पाठवले. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव इतका वाढलाय की युद्ध कधीही होऊ शकतं अशी स्थिती आहे. त्यातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत पाकिस्तानी रणगाडे भारताच्या सीमेच्या दिशेनं जात असल्याचं दिसतंय. तसा दावा करण्यात आलाय. दहशतवाद्यांना आणि दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याचा इशारा भारतानं दिलाय. दहशतवाद्यांना शोधून शोधून त्यांना ठोकण्याचा इशारा दिल्यानंतर पाकिस्तान बिथरलाय. त्यामुळे दोन्ही देशांमधील LOC वरही तणाव वाढलाय. पण हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ आताचा आहे का, याची आम्ही पडताळणी सुरू केली. व्हिडिओ आम्ही निरखून पाहिला. त्यात रणगाडे वेगानं जात असल्याचं स्पष्ट दिसतंय. मात्र हा व्हिडिओ आताचा आहे का, या दिशेनं तपास केला त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. पाकिस्तान रणगाडे सीमेकडे नेतानाचा व्हिडिओ जुना आहे. मार्च 2024 रोजी हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. भारत पाकिस्तान तणावाशी व्हिडिओचा संबंध नाही. युद्धाच्या चर्चेमुळे जुना व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यापूर्वीच हा व्हिडिओ अपलोड केलेला आढळून आला. या व्हिडिओत पहलगाम दहशतवादी घटनेनंतर नियंत्रण रेषेवर भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाशी काहीही संबंध नाही. हा व्हिडिओ व्हायरल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे आमच्या पडताळणीत पाकिस्तान सैनिक रणगाडे घेऊन भारतीय सीमेच्या दिशेनं चाल करत असल्याचा दावा असत्य ठरला आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि आता एक मोठी बातमी, कारण तहव्वूर राणाला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. राणाच्या आवाजाचे आणि हस्तलेखनाचे नमुने घेण्यात येणार आहे. 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा आहे, त्याला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. लाडक्या बहिणींना हप्ता देताना महायुती सरकारच्या नाकीनऊ आले. पैशांची चणचण असल्यानं हप्ता देताना सरकारची दमछाक होते. त्यामुळे आता महायुती सरकारनं आदिवासींचे पैसे सुद्धा पळवलेले आहेत आणि सामाजिक न्याय याशिवाय आदिवासी विकास खात्याचा तब्बल 746 कोटींचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवण्यात आलेला आहे. महायुती सरकारला पैशांची चळचळ भासतीये आणि पैशांची चळचळ भासत असल्यानं लाडकींसाठीचा जो निधी आहे तो गोळा करण्यास अडचण येते. आदिवासी विभागाचा निधी सुद्धा आता लाडक्या बहिणींसाठी वळवण्यात आलाय. सामाजिक खात्याची गरज नसेल तर बंद करा. निधी वळवल्यानं संजय शिरसाट हे उद्विग्न झालाय. अर्थ खात्याकडून मनमानी कारभार सुरू आहे असं सुद्धा कळतंय. निधी कपातीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. तुमच्या माध्यमातून मला जे कळालं की माझ्या खात्याचे जवळपास 425 कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत.
पूर्वीसुद्धा माझ्या खात्यातून 7,000 कोटी जवळपास वर्ग करण्यात आले होते आणि याची मला काही कोणती कल्पनासुद्धा नाही आहे, मला त्याची माहिती नाही आहे. परंतु जर सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील, ते खातं बंद केलं तरी चालेल. आता ह्याला अन्याय म्हणा किंवा का केला कट याबद्दलची मला कल्पना नाही आहे, परंतु मुख्यमंत्री साहेबांशी जरूर त्यांच्या कानावर या गोष्टी टाकेल की हे असं करणं मला वाटतं कायदेशीर नाही आहे. परंतु फायनान्स डिपार्टमेंट आहे ना, ते आपली जी मनमानी चालवतंय, त्यांना जे वाटतं ते खरं, ते कायद्यात बसतं असं जे काय दाखवत आहेत दरवेळेला, ते चुकीचं आहे आणि याला माझा विरोध आहे. सहन करायची एक लिमिट असते, मर्यादा असते आणि यापेक्षाही जास्त जर तुम्ही करत असाल तर मला तर वाटतं की सरळ सरळ सर्वच निधी एकदा कट करून टाका ना. आणखी एक मोठी बातमी. भारतानं पाकिस्तानकडून सर्व वस्तूंच्या आयातीवर तात्काळ प्रभावानं बंदी घातली. भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयानं एक मोठी घोषणा केली आहे. पाकिस्तानकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सर्व वस्तूंच्या आयातीवर तात्काळ प्रभावानं बंदी लागू करण्यात आलेली आहे. हा निर्णय 2 मे रोजी जाहीर केलेल्या अधिसूचनेमध्ये स्पष्ट करण्यात आलेला आहे. भारताचा पाकिस्तानवरती आता ट्रेड स्ट्राईक आपल्याला बघायला मिळतोय. पाकच्या वस्तूंच्या आयात आणि निर्यातीवरती बंदी आता घालण्यात आली असल्याचं बघायला मिळतंय. एकंदरीत आपण जर बघितलं तर आता भारतानं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. अधिकचे अपडेट या संदर्भात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून. वैदेही, याआधी आपल्याला डिजिटल स्ट्राईक बघायला मिळालेला होता आणि आता पुन्हा एकदा आपण जर बघितलं आयात निर्यात सुद्धा बंद करण्यात आलेली आहे. या संदर्भात काय अपडेट? नक्कीच आपण बघतोय की पाकिस्तान चेहरा जो आहे तो आता बेनकाब झालेला आहे. कारण पाकिस्ताननी ज्या पद्धतीनं अतिरेक्यांना पाठिंबा दिलेला बघायला मिळत आहे किंवा पीओके मार्फत ज्या पद्धतीनं अतिरेकी कारवाया होत आहेत, त्या दृष्टीनं भारतानं आता पाकिस्तानची एक कठोर पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. याआधी 16 युट्यूब चॅनलवर बंदी घालून डिजिटल स्ट्राईक केला होता. सिंधू नदी करार रद्द करून वॉटर स्ट्राईक केलेला होता आणि आता व्यापार स्ट्राईक जो आहे तो या ठिकाणी भारतानं केलेला बघायला मिळतो आहे. पाकिस्तानची कुठल्याही प्रकारचा व्यापार आता भारत करणार नाही, इतकं मोठं पाऊल खरं तर भारत सरकारने उचललेलं बघायला मिळतं. त्यामुळे निश्चितच पाकिस्तानची आर्थिक घडी मोडण्याचं एक कारण या निमित्तानं पुढे येऊ शकतं. निश्चितच धन्यवाद वैदेही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी. तर तात्काळ प्रभावानं आता बंदी लागू करण्यास सांगण्यात आलं असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय. एकंदरीत आपण जर बघितलं तर भारताचा हा पाकिस्तानला मोठा दणकाच म्हणावा लागणार आहे. पुढे इतर काही मोठे आणि महत्त्वाचे अपडेट जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात झटपट 100 मध्ये. भारत कधीही हल्ला करू शकतो अशी पाकिस्तानला भीती आहे आणि म्हणूनच पाकिस्ताननं पीओके म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमध्ये लोकांना त्यांचा धान्यसाठा करून ठेवण्याचे आदेश दिले. नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागात राहणाऱ्या लोकांना विशेष सावधगिरी बाळगण्याचा सल्ला सुद्धा देण्यात आलेला आहे. पाकिस्तानकडून सलग 9व्या दिवशी सुद्धा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे. काल रात्री पाकिस्तानी सैन्याकडून जम्मू काश्मीरमधील सीमेवर गोळीबार करण्यात आलेला आहे. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवरती आता बलुचिस्तानच्या मंगोचरवरती बलूच बंडखोरांनी ताबा मिळवल्याच्या बातम्या समोर आलेल्या आहेत. सरकारी कार्यालय आणि इमारती ताब्यात घेतलेल्या आहेत. अहवालानुसार शहरात बलूच बंडखोर आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यामध्ये चकमकी झालेल्या आहेत. पाकिस्तानी पंतप्रधानांचं युट्यूब भारताकडून ब्लॉक करण्यात आलेलं आहे. बाबर आझम आणि शाहीर आफ्रिदी आणि मोहम्मद रिझवानच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे. आम्हाला युद्ध नको, शांतता हवी आहे, आम्ही या सरकारला कंटाळलोय असं पाकिस्तानचे नागरिक म्हणत आहे. लष्कर प्रमुख मुनीर पंतप्रधान शहबाज खान यांच्या धमक्यांवरती पाकिस्तानी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला युद्ध नको, भाकरी हवी असं पाकिस्तानी नागरिक म्हणत आहे. हा दावा अमेरिकेच्या एका रिपोर्टमध्ये करण्यात आलेला आहे. भारताच्या कडक भूमिकेमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण आहे. भारताचा सामना करताना पाकिस्तान आता चीन आणि आखाती देशांकडून मदत मागतोय. युद्धात त्यांचे रणगाडे भारतीय शस्त्रांचा सामना करू शकणार नाही अशी पाकिस्तानला भीती आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला. अनेक देशांनी आता या संदर्भात प्रतिक्रिया दिली. चीन, अझरबैजान आणि तुर्की या देशांनी उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला, तर इस्रायल, इटली आणि फ्रान्सनं भारतासोबत एकता दाखवली. अमित शहा यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाड होण्याची शक्यता वर्तवली जाते. तर शरद पवार यांना शहांचा राजीनामा नको असेल, पण आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतोय असा टोला राऊतांनी लगावलाय. शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यामध्ये काल पुण्यात बैठक झाली आहे. दोघांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली आहे. यावेळेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कच्या प्रकल्पावरती चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. असं असलं तरी नेमकं कारण मात्र अस्पष्ट आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकासाठी आता QR कोड सुरू केलाय. मध्य रेल्वे मुंबई विभागानं प्रवाशांना आवश्यक प्रवास तपशील जलद आणि सोयीस्करपणे उपलब्ध करून देण्यासाठी QR कोड आधारित माहिती प्रणाली ही कार्यान्वित केली आहे. मध्य रेल्वेच्या मोटरमन्सने सोमवारी आंदोलनाचा इशारा दिला. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी रेल्वे सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. 300 पोस्ट रिक्त आहेत, त्यामुळे जादा काम करावं लागतंय असा आरोप सुद्धा मोटरमन्सने केलेला आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या अडचणी वाढणारे न्यायालयानं त्यांना नोटीस बजावली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयानं सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस बजावलेली आहे. याशिवाय इतरांची नावं ईडीने आरोपपत्रात नमूद केली आहे. आता या प्रकरणाची पुढची सुनावणी 8 मेला होणार आहे. म्हाडा 13,000पेक्षा जास्त घरांची विक्री करणार आहे आणि त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळानं बुक माय होम या पोर्टलद्वारे मुंबई महानगर प्रदेशमधील 13,395 या न विकल्या गेलेल्या घरांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुद्धा सुरू केलेली आहे. पुण्यातील सिंहगड रोडवरचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होताच मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. कारण फनटाईम पॉइंट या ठिकाणी जिथे हा पूल उतरतो तिथेच कॅनॉल रोडची वाहतूक पण येऊन मिळते. अमेरिकेमध्ये यापुढे विकल्या जाणाऱ्या बहुतांश आयफोनची निर्मिती भारतामध्ये केली जाणार असल्याचं कळतंय. ॲपलचे CEO टिम कुक यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे. ॲपल आता चीनवरील आपलं अवलंबित्व कमी करतंय. व्यापार, युद्ध आणि उच्च दर यासारख्या आणि कोविडसारख्या अनिश्चिततेमुळे कंपनीला पर्यायी देशांकडे वळावं लागतंय.